केला आहे, त्यामुळे सामान्य नागरिकांना सुद्धा यामध्ये मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. त्यांच्या खिशावर जो भार होता तो कमी होणार आहे. म्हणजे मला असं सांगताना आनंद होईल की ट्रॅक्टरवर जे स्लॅब होतं ते कमी झालं, 5% आणलं. त्याच्यावरचे जे टायर असेल, स्पेअर पार्ट्स असतील, यांच्यावरती पण स्लॅबमध्ये सुधारणा झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये याचा आनंद व्यक्त होत आहे. तसेच अनेक घटकामध्ये याचा आनंद व्यक्त होत असल्यामुळे या स्लॅबचा फायदा या देशामध्ये मोठ्या प्रमाणात उलाढाल होण्याकरता होणार आहे. सामान्य वर्गामध्ये याचं फार मोठं समाधान व्यक्त करण्यात येत आहे आणि म्हणून याचा नेमका फायदा जनतेपर्यंत काय झाला, या पंधरवड्यामध्ये आम्ही जनतेमध्ये जाऊन जे अनेक लोक मोदीजींना धन्यवाद देत आहेत त्यांची व्हिडिओज बनवणं, लोकांमध्ये जाऊन कार्यक्रम करणं, हे सगळं या पंधरवड्यामध्ये आयोजित कार्यक्रमाचा आमचा उद्देश आहे. आणि म्हणून आपल्या माध्यमातून हे जे मोदीजींचं जे धन्यवाद मांडण्याकरता संपूर्ण देशामध्ये आज लोकांमध्ये मोदीजींचे धन्यवाद मांडण्याकरता लोक उत्सुक आहेत. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सुद्धा आम्ही आज आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांना धन्यवाद देतो आहे. आणि मोठ्या प्रमाणामध्ये साहेबांनी जे लिडरशिप केलं आहे, 2 स्लॅब जे ठेवले आहे, याचा फायदा जनतेपर्यंत कसा होईल या संदर्भात आपल्या वर्तमानपत्रांच्या माध्यमातून, आपल्या प्रिंट मीडियाच्या, आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून हा विषय आपण जनतेपर्यंत न्यावा, याच्याच करता आजची ही पत्रकार परिषद आयोजित. जीएसटी तो एक ऐसे तो बहुत सारे निर्णय केंद्र सरकार लेती है, सिर्फ जीएसटी नहीं, आज तक के बहुत सारे निर्णय ऐसे हैं कि जो केंद्र सरकार और राज्य सरकार ने ही लिए हुए हैं। चुनाव तो अभी हो रहा है, इसके पहले भी बहुत सारे ऐसे निर्णय लिए गए हैं वो चुनाव का उससे कोई रिश्ता नहीं था। या दरम्यान सेवा पंधरवडा हा कार्यक्रम आयोजित केला आणि आत्ताच काल आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी जे देशाला संबोधन केलं, याच्यामध्ये न्यू जनरेशन जीएसटी रिफॉर्म, ज्याला आपण असं म्हणू की नवीन जीएसटी सुधारणा विधेयक जे लागू झालं आजपासून, या पंधरवड्यामध्ये आम्ही जे कार्यक्रम राबवत आहोत सगळे